वैष्णवी हगवणे यांचा मृत्यू दुर्दैवी असून हुंडाविरोधी कायदा असताना आजही हुंड्यासाठी होणारा छळ आणि त्यात वैष्णवी सारख्या महिलेचा जीव जात असेल तर या विकृतीच्या विरोधात लढलेच पाहिजे। कायद्याच्या चौकटीत राहून राज्य महिला आयोग याबाबत कडक भूमिका घेत असल्याची माहिती आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी साताऱ्यात माध्यमांशी बोलताना दिली। यावेळी बोलताना रुपाली चाकणकर म्हणाल्या, वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी तपास योग्य दिशेने व्हावा यासाठी राज्य महिला आयोगाने तपास यंत्रणेला सूचना केल्या आहेत। आरोपीवर गुन्हा दाखल झाला आहे, काही जण ताब्यात आहेत। फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी आम्ही आग्रह धरला आहे। कारवाई तर होणारच आहे, पण त्याचा महिला आयोगाच्या वतीने आम्ही निश्चितच पाठपुरावा करणार आहोत। खरं तर राजेंद्र हगवणे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे कोणतेही पदाधिकारी नाहीत, पण पक्ष कोणताही असला तरी गुन्हेगार हा गुन्हेगारच असतो। त्यामुळे कोणीही असले तरी गुन्हेगाराला आम्ही पाठीशी घालणार नाही। उलट ही विकृती ठेचून काढली पाहिजे असेही त्यांनी एका प्रश्नावर बोलताना सांगितले। तर राजेंद्र हगवणे यांच्या मुलाला पक्षातून निलंबित केलं असल्याचेही त्या म्हणाल्या। यावेळी त्यांनी यशोमती ठाकूर आणि रोहिणी खडसे यांना देखील टोला लगावला। गेल्या 3 दिवसांपासून आयोग या घटनेवर कारवाई करत असून काँग्रेसच्या एक महिला नेत्या आज जागे झाल्या असून दुसरीकडे टीका करणाऱ्या रोहिणी खडसे या वडिलांच्या नावावर मोठ्या झाल्या आहेत। त्यांनी आधी आपल्या दिव्याखालचा अंधार पाहावा। त्यांच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याच्या पत्नीने छळ होत असल्याची तक्रार त्या महिलेने आयोगाकडे केली असल्याची खळबळजनक माहिती देखील रुपाली चाकणकर यांनी बोलताना दिली। वैष्णवी हगवणे यांनी एका विकृत मानसिकतेला कंटाळून ज्या आयुष्याचा शेवट केला, ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे। ज्यावेळेस ही घटना मला समजली त्यावेळेस मी स्वतः यामध्ये सुमोटो दाखल केला। 19 तारखेला सुमोटो दाखल करत असताना आरोपींवरती गुन्हा दाखल व्हावा आणि तशा पद्धतीची कारवाई व्हावी असं पत्र हे बावधन पोलीस स्टेशनला दिलं आणि त्या अनुषंगाने बावधन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे। या गुन्ह्यामध्ये 5 आरोपी आहेत। या 5 आरोपींपैकी 3 आरोपी सासू, नणंद आणि नवरा या तिघांना अटक करण्यात आलेली आहे। त्याच्यामध्ये अजून 2 आरोपी होते, राजेंद्र हगवणे जे सासरे आणि दीर आहे फरार। यामध्ये पहिल्या दिवसापासून या संपूर्ण घटनेचा तपास एपीआय डॉक्टर डोंगरे करतात आहेत आणि पहिल्या दिवसापासून मी यांच्या संपर्कात आहे। यामधील जे फरार आरोपी आहेत तर त्यांना पकडण्यासाठी पोलिसांची स्वतःची टीम आहे, पण त्याचबरोबर सायबर असेल, क्राईम असेल, अँटी गुंडा टीम असेल, या 4ही टीम कालपासून कार्यरत आहे। सुरुवातीपासून पोलिसांची टीम ही कार्यरत होती। एकंदरच पहिल्या दिवसापासून यामध्ये आम्ही सुमोटो केलेला आहे। कडक कारवाई झाली पाहिजे, आरोपीला पाठीशी घातलं जाणार नाही, आरोपी कोणी असू देत। या सगळ्या घटनांमध्ये मला आवर्जून सांगायचंय आणि ती थोडी पार्श्वभूमी मला सांगावी लागेल। यासाठी 6/11/2024 रोजी राजेंद्र हगवणे यांची कन्या करिश्मा हगवणे यांनी राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली होती। या तक्रारीमध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की माझी तक्रार ही माझ्या भावाच्या विरोधात आहे। भाऊ आणि माझं कुटुंब का तर माझ्यावर लग्नासाठी दबाव टाकतात आणि मला हा दबाव नकोय। तातडीने 7/11/2024 रोजी आम्ही ही तक्रार पौड पोलीस स्टेशनला पाठवली आणि पौड पोलीस स्टेशनला सूचना दिल्या की संबंधित तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार आपण कारवाई करावी। त्या अनुषंगाने पौड पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी कुटुंबियांना एकत्र बोलून, कारण की शेवटी हा कुटुंबामधला लग्नाच्या संदर्भातला वाद होता आणि आमचा प्रयत्न कायम हा राहतो की कोणत्याही कुटुंबाचा वाद, मग तो डीव्हीचा असो किंवा पती पत्नीमधला असो, सून सासूचा असो किंवा इतर कोणत्याही कुटुंबाचे वाद आले तर ते सामोपचाराने मिटवले जावेत आणि यासाठी आमचे समुपदेशन महाराष्ट्रभरामध्ये कार्यरत आहेत। समुपदेशन केंद्राच्या माध्यमातून, हे काउन्सिलिंग सेंटरच्या माध्यमातून काउन्सिलिंग करणं आणि कुटुंबाचा वाद मिटवणं, कुटुंब एकत्र आणणं। शेवटी कुटुंब ही आपल्या समाजाची एक संस्था आहे, ज्या माध्यमातून तो कुटुंब संस्था हा पाया आहे आणि तो भक्कम राहिला पाहिजे। आणि त्या अनुषंगाने पौड पोलीस स्टेशननी या हगवणे कुटुंबियांना एकत्र बोलून त्यांचं त्यावेळेस काउन्सिलिंग केलं होतं आणि तो विषय त्यावेळेस मिटला होता। त्याच्यानंतर आमच्याकडे कोणतेही तक्रार दाखल नव्हती, पण यामध्ये सुमोटो करत आम्ही स्वतः पहिल्या दिवसापासून पाठपुरावा करतोय आणि मला खात्री आहे पोलीस अतिशय चांगल्या पद्धतीने या सगळ्या घटनेचा तपास करतात आहेत। तपास करत असताना फरार आरोपींना अटक केलं जाईल, त्यांच्यावर कारवाई केली जाईल। अतिशय चांगल्या पद्धतीचे गुन्हे यांच्यावरती दाखल करण्यात आलेले आहेत। याचबरोबर माहिती ट्विट करून दिलेली आहे। यामध्ये गेल्या 2 दिवसामध्ये आम्ही ही सगळी प्रक्रिया करत होतो। पहिल्या दिवशी हे बाळ त्यांच्याच कुटुंबामध्ये असलेले चव्हाण या व्यक्तीकडे होतं। दुसऱ्या दिवसापासून हे बाळ राजेंद्र हगवणे यांचे मावस बंधू त्यांच्या कुटुंबाकडे होतं
आणि कालपासून संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करून पोलिसांच्या माध्यमातून हे 10 महिन्याचं बाळ वैष्णवी हगवणे यांच्या आई वडिलांकडे सुपूर्द करण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळं बाळ सुरक्षित आहे. बाळाची जबाबदारी त्यांच्या आई वडिलांकडे देण्यात आलेली आहे आणि या घटनेमध्ये जो काही तपास सुरू आहे सातत्याने माझा पाठपुरावा आहे. यामध्ये कोणीही असू देत कारवाई केली जाईल. कडक कारवाईसाठी राज्य महिला आयोग पाठपुरावा करतो. वडिलांचं नाव घेऊन राजकारण करणाऱ्यांना आणि दुसरी गोष्ट त्यांच्याच ऑफिसमध्ये काम करणाऱ्या एका माणसाची जो ऑफिसमध्ये काम करतो त्यांचा PA त्याच्या बायकोची तक्रार आमच्याकडे. त्याच्यामुळे त्यांनी दिव्याखाली किती अंधार आहे तो पाहावा आणि अशांवरती आयोगावरती बोलल्या म्हणून तुम्ही प्रश्न विचारला त्यांचं नाव घेऊन. म्हणजे माझ्यावरती जर बोलले तरच प्रश्न होतोय, त्यांचं नाव होतंय. म्हणून मी मगाशी सांगितलं माझं नाव घेऊन जर कोणी प्रश्न विचारत असेल, माझं नाव घेऊन कोणी टीका करत असेल तर त्यांना माझ्या मनापासून शुभेच्छा आहेत. शेवटी माझं नाव घेतलं तर त्यांची बातमी होणार आहे आणि त्यांच्या बातम्या व्हाव्यात या माझ्या मनापासून शुभेच्छा.